नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपल्याला पोलीस प्रशासन हा टॉपिक इथे डिस्कस करायचा आहे. जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त असते. सोबतच तुम्ही पोलीस भरती करत असाल, तर तुमच्यासाठी तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि अदर एक्झामच्या दृष्टिकोनातून सुद्धा यावर आधारित प्रश्न विचारले जात असतात. तर आपण वेळ न वाया घालवता नेमकं या सेशनला सुरुवात करतोय. माझे मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात, आज आपल्याला पोलीस प्रशासन हा टॉपिक शिकायचा आहे. आज पोलीस विभागाबद्दल आपल्याला शिकायचं आहे. पोलीस विभागाबद्दल बेसिक माहिती, डी-जी-पी, पी-एस-आय, डी-वाय-एस-पी, पोलीस शिपाई, पोलीस परिक्षेत्र, पोलीस आयुक्तालय आणि पोलीस पाटीलपर्यंत शिकायचं आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस म्हटलं तर आपल्या पोलीस होण्याचं स्वप्न आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये खूप जास्त आहे, क्रेज आहे पोलीस भरतीची, बरोबर आहे? तर आणि पोलीस पोलीस हे आपल्या सुरक्षेसाठी म्हणजे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी, त्याचबरोबर राज्याच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या परिवाराला बाजूनं ठेवून सणाच्या दिवशी सुद्धा काय काम करत असतात आणि त्याच्यामुळेच आपण इकडे आपले सर्व सण साजरे करत असतो. अशा सर्व पोलिसांसाठी आम्ही मनःपूर्वक त्यांचे आभार मानतो आणि आमच्या सेशनला सुरुवात करतोय. पोलीस विभागाबद्दल बेसिक माहिती पाहणार आहोत. तर माझ्या मित्रांनो, पोलीस परिक्षेत्र खालीलप्रमाणे आहे. आता परिक्षेत्र म्हणजेच काय? म्हणजे महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. ठीक आहे. कोणत्या विभागामध्ये 8 जिल्हे आहेत. ओके. कोणत्या विभागामध्ये 6 आहेत, कुठं 5 आहेत, कुठं 7 सुद्धा आहेत. पण ते एकूण 8 परिक्षेत्र बनवलेले आहेत आणि या परिक्षेत्रामध्ये जसं एक नाशिक परिक्षेत्र असेल, तर त्याचं मुख्यालय दिलेलं आहे. पण नाशिक परिक्षेत्रामध्ये नाशिक आणि त्याच्या आजूबाजूचे जिल्हे तिथं समाविष्ट होतात. जसं इथं दिलेलं आहे अमरावती परिक्षेत्र. अमरावती परिक्षेत्रामध्ये अमरावती जिल्हा आणि त्याचबरोबर अमरावती विभागातले 4 तिथं म्हणू आपण, की जिल्हे समाविष्ट होतात. अमरावती धरून 5. नागपूर परिक्षेत्रामध्ये 4 जिल्हे आहेत, कारण की इकडे गडचिरोली परिक्षेत्र वेगळं दिलेलं आहे त्यामुळे. नांदेड परिक्षेत्र आहेत, ठाणे परिक्षेत्र आहेत, कोल्हापूर परिक्षेत्र आहेत, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र आहे, नागपूर परिक्षेत्र आहे. आता याच्यामध्ये काय महत्त्वाचं लक्षात ठेवसान ते लक्षात ठेवा. पुणे ग्रामीण हे जे परिक्षेत्र आहे, ते माझे मित्रांनो कोल्हापूरमध्ये जाते. ग्रामीण जे पोलीस आहेत, ते कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये जाते. पुणे ग्रामीण पोलीस हे एक आय-एम-पी करून ठेवा. आता तुम्हाला एवढं तर तुम्ही त्या जिल्ह्यात फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला विचारलं जाईल नेमकं पुणे ग्रामीण पोलिसांचा जो कारभार आहे, कोणत्या पोलीस परिक्षेत्राच्या अंदर असतो, ते तुम्हाला सहज कोल्हापूर लावायचं आहे, इतकं विसरायचं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, महाराष्ट्रात एकूण ग्रामीण पोलीस परिक्षेत्र किती आहेत? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे 8. ओके. काय आहे माझे मित्रांनो, पोलीस परिक्षेत्र किती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये? 8 आहेत. याचबरोबर 8 परिक्षेत्र आहे. यानंतर महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. महाराष्ट्रात एकूण किती? 12 पोलीस आयुक्तालय आहे. तर 12 पोलीस आयुक्तालय सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात आहे. 11वं पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड 15 ऑगस्ट 2018 ला स्थापन झालेलं होतं. 13वं पोलीस आयुक्तालय माझे मित्रांनो कोल्हापूर आणि त्यानंतर नांदेडची सुद्धा घोषणा झालेली आहे. 12वे पोलीस आयुक्तालय वसई विरा मीरा भाईंदर 2 सप्टेंबर 2020 ला स्थापन झाले. महाराष्ट्रात 12 पोलीस आयुक्तालय पुढील तक्त्यात दिलेली आहे. महाराष्ट्रातले 12 पोलीस आयुक्तालय पुढील तक्त्यात दिलेले आहे. कोणते पोलीस आयुक्तालय? पुढच्या तक्त्यात. आता पहा, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय आहेत, पुणे पोलीस आयुक्तालय आहे, ठाणे आहे, नागपूर, नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर, मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालय हे व्ही-आय-एम-पी करून घेता. तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेल्यापैकी कोणतं पोलीस आयुक्तालय नाही, अशा प्रकारचा जर कधी प्रश्न आला, तर मग आपला काय 12 वाजायला नको. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय. कोल्हापूरला सुद्धा पोलीस आयुक्तालय होत आहेत. मान्यता देण्यात आलेली आहे आणि नांदेडला सुद्धा. पण अजूनपर्यंत स्वतंत्रतेची भरती झाली नाही. त्या संदर्भात आपल्याला माहिती देता येणार नाही. हे 12 पोलीस आयुक्तालय तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं आहे. यानंतर माझ्या मित्रांनो, महाराष्ट्र राज्य राखीव जे एस-आर-पी-एफ आहे, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये 20 गट आहे. सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात किती गट आहेत? 20 आहेत. पहिला गट आहे एस-आर-पी-एफचा पुणे 1, 2 हे दोन्ही गट 1 आणि 2 सध्या तरी पुण्यात पाहू राहिलो आपण. 1, 2 आणि माझे मित्रांनो हे 5 नंबरचा गट आणि सोबतच 7 नंबरचा गट हे पुण्यात जाते. ठीक आहे.
1, 2, 5, 7 हे पुण्यामध्ये जाते. एस-आर-पी-एफ गट क्रमांक 3 जालना, एस-आर-पी-एफ गट क्रमांक 4 नागपूर, दौंड 5 आहे, धुळे 6 आहेत, 7 दौंड आहेत. एस-आर-पी-एफ 8 मुंबई, नवी मुंबई, एस-आर-पी-एफ गट 9 अमरावती, एस-आर-पी-एफ गट 10 सोलापूर, एस-आर-पी-एफ 11 गट नवी मुंबई, 12वा गट आहे हिंगोलीला, एस-आर-पी-एफचा गट क्रमांक 13 वडसा देसाईगंजला आहे. एस-आर-पी-एफचा 14 नंबरचा छत्रपती संभाजीनगरला गट आहे. एस-आर-पी-एफचा 15 गट बिरसी गोंदियाला आहे आणि हाच आय-आर-बीचा गट क्रमांक 2 आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगरचा आय-आर-बी ओके. त्याचबरोबर गट क्रमांक 16 कोल्हापूर, गट क्रमांक 17 बल्लारपूर चंद्रपूर, एस-आर-पी-एफचा गट क्रमांक 18, एस-आर-पी-एफचा गट क्रमांक 19 कुसळगाव अमरावतीला आहे आणि 20 नंबरचा जो गट बनलेला आहे, तो वरणगाव भुसावळ जिल्ह्यामध्ये बनलेला आहे. जे सध्या जी भरती झाली 20व्या गटाची, ती छत्रपती संभाजीनगर या गट क्रमांक 14 मध्येची घेण्यात आलेली होती. ओके. आता पुढे आपण पाहतोय लातूरला सुद्धा तसा गटाची एक घोषणा झालेली आहे. पण भविष्यात त्याच्या जागा निघेल त्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करू. पोलीस पाटील या पदाविषयी पाहिलं तर 1857च्या मुंबई सिव्हिल ॲक्टनुसार पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. कोणत्या कायद्याच्या? 1857च्या. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम व मुंबई शहर व मुंबई उपनगर यांना लागू नाही. महाराष्ट्राचा जो ग्राम पोलीस अधिनियम आहे ना, तो मुंबई शहर व मुंबई उपनगराला लागू नाही. कारण की बृहन्मुंबई पोलीस जे आहे माझे मित्रांनो, ते एक प्रकारे काय आपण म्हणू का त्यांचं स्वतंत्र एक प्रकारचं त्यांचे पोलीस आयुक्त असते, मुंबई पोलीसचे कमिशनर असतात, त्यांचा वेगळा कारभार चालतो. महाराष्ट्र शासनाने 1962 पासून वंश परंपरेनुसार भरली जाणारी पोलीस पाटलांची पदं रद्द केलेली आहेत. कधीपासून? 1962 पासून रद्द केलेली आहे. याआधी वंश परंपरानं भरत होती. आप्पा, त्याचं पोरगं, त्याचा नातू चालले वर्षानुवर्षे जिंदगीभर त्या पदावर. पण 1962 पासून असं बंद झालेलं आहे. 1967 पासून राज्यात पोलीस पाटील हे पद संमत करण्यात आले, मंजूर करण्यात आले. 5 जून 1968ला महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम लागू करण्यात आला. कधी लागू करण्यात आला? 5 जून 1968ला महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम लागू करण्यात आला. याची जी नेमणूक आहे माझे मित्रांनो, उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी करतात. कोणाची? ग्राम पोलीस अधिनियमची? नाही, या पोलीस पाटलाची. ओके. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? त्यांना नेमणूक म्हणजे काय? त्यांना या ठिकाणी काम करावं त्याला म्हणतात नेमणूक. ओके. तर उपजिल्हाधिकाऱ्यालाच काय म्हणतात? प्रांत अधिकारी. उपजिल्हाधिकाऱ्यालाच काय म्हणतात? प्रांत अधिकारी म्हणतात. जे उपजिल्हाधिकारी एम-पी-एस-सी राज्यसेवा क्लास 1 ऑफिसर असतात. यानंतर पोलीस पाटलांची पात्रता काय आहे? तो गावचा रहिवासी पाहिजे. त्याच्या नावावर काय पाहिजे मित्रांनो? 8 असावा. त्याचे वय 25 कमीत कमी असावे आणि 45 पेक्षा जास्त दरम्यान जास्त नसावे. तो कमीत कमी 10वी पास असावा. ओके. आणि पोलीस पाटील पदासाठी मागासवर्गीय उमेदवारास प्राधान्य दिले जाते. पोलीस पाटील या पदासाठी मागासवर्गीय उमेदवाराला काय प्राधान्य दिले जाते? तो गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा पदाधिकारी नसावा. म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यानं पद धारण केलं नसावं. ग्रामपंचायतचा सदस्य म्हणू शकतो आपण अशा प्रकारे. त्याचबरोबर पदासोबत त्याला शेती सोडून कोणताही व्यवसाय, नोकरी करता येणार नाही. म्हणजे पोलीस पाटील जर कधी झाला तो, तर त्याला त्याची शेती करता येईल किंवा दुसऱ्याची शेतं सुद्धा करता येईल किंवा एखादा आपण म्हणू शकतो का तो किराणा दुकान वगैरे ते करता येईल त्याला. पण त्याला सरकारी लाभाचं पद क्लिअर म्हणू का सरकारची त्याला नोकरी करता येणार नाही पोलीस पाटलाला. ओके. पोलीस पाटील वयाच्या 60 वर्षापर्यंत पदावर राहतात. पोलीस पाटील कधीपर्यंत वयाच्या पदावर राहतात? वयाच्या 60व्या वर्षापर्यंत ते पदावर राहतात. पोलीस पाटीलाची निवड प्रथम 5 वर्षासाठी केली जाते. पोलीस पाटलाची निवड प्रथम किती वर्षासाठी केली जाते? 5 वर्षासाठी आणि 5-5 वर्षाचे टप्पे वाढून वय 60 होईपर्यंत त्यांची मुदत वाढवून दिली जाते. कोणाची? पोलीस पाटलाची. त्यांची नेमणूक कोण करतात? प्रांत अधिकारी. प्रांत अधिकारी म्हणजेच उपजिल्हा अधिकारी. प्रांत अधिकारी म्हणून तहसीलदार करसाल काय? नाही. हे प्रांत हा इंग्रजाच्या काळातला शब्द आहे. माझ्या मित्रांनो लक्ष असू द्या. पोलीस भरतीच्या पोरांना हा एक आवर्जून प्रश्न रिपीटेड आहे, की पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? तो पोलीस पाटलाची नेमणूक हे प्रांत अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी तेच नेमणूक करतात आणि तेच त्याला बडतर्फ करतात. हे व्ही-आय-एम-पी करून घ्या.
ओके. प्रांत अधिकारी किंवा उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत पोलीस पाटील बडतर्फ केले जाऊ शकतात. पोलीस प्रांत अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी मार्फत पोलीस बडतर्फ केले जातात. जे त्यांना निवडून राहिले तेच त्यांना बडतर्फ करून राहिले. पोलीस पाटलास रजा देण्याचा अधिकार तहसीलदारास असतो. म्हणजे तहसीलदार काय करतो? पोलीस पाटलाला सुट्टी देतो. ओके, तहसीलदार देतो. पण त्याचं काम त्याला निवडण्याचं, त्याचं काम कुठं करेल हे ठरवण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकाऱ्याची आहे. उपजिल्हाधिकारी कसा बनतो? एक तर तो एखाद्या तहसीलमध्ये तहसीलदार असेल, तर तो तहसीलदारचा उपजिल्हाधिकारी होतो किंवा तो व्यक्ती आपण म्हणू शकतो माझे मित्रांनो उपतहसीलदार असेल, उपतहसीलदारालाच नायब तहसीलदार म्हणतात. बरोबर आहे? नायब तहसीलदारचा तहसीलदार होईल, तहसीलदारचा काय होईल? उपजिल्हाधिकारी होईल. ओके. पुढे पाहूया आपण पोलीस पाटीलचं जे मानधन आहे ते ₹6,500 1 मार्च 2019 पासून लागू झालेलं आहे आणि याच्यात सुद्धा वाढ झालेली आहे. तुम्ही चेक करून घ्या. ही तुम्हाला विचारणार नाही. पण पोलीस पाटलाची नेमणूक आणि त्याला बडतर्फी मात्र विचारल्या जाते आणि पोलीस पाटलाचा निवड करणारी जी म्हणजे विभाग आहे, तो आहे महसूल विभाग. तुम्ही ठीक ऐकत आहे. पोलीस पाटलाची निवड गृह विभाग करत नाही, नाही, नाही. ह्या गोष्टी पहिले समजून घ्या. पोलीस पाटलाची निवड गृह विभाग करत नाही. पोलीस पाटलाची निवड महसूल विभाग करते. तुम्ही एकदा नेटलाही चेक करा. गावात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस पाटलाचे काम असते. गावातील गुन्हेगारीला आळा घालणे, मादक पदार्थांवर बंदी घालणे, विना परवाना शस्त्र बाळगण्यावर बंदी घालणे, गावात येणाऱ्या साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवणे पोलीस पाटलाचे मग काम आहे. गावात कोरोना आला काय? ओके, प्लेग आला काय? त्यानंतर त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे. वरिष्ठ म्हणजे पोलीस पाटलाचे वरचे वरिष्ठ अधिकारी. गावातील संशयित मृत्यूचा तपास करणे. गावात कधी एखाद्याची बॉडी आढळली, कोणाची होय बुवा हे त्याचा तपास करणे. त्याची माहिती तहसीलदार व पोलीस स्टेशनला तसेच तहसीलदाराला द्या लागते, पोलीस स्टेशनला द्या लागते, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाची कागदपत्रे पुरवणे. एवढं काम हे पोलीस पाटलाचं आहे. सगळ्यात मोठं काम पोलीस पाटलाचं काय? गावातल्या चोरट्यावर लक्ष ठेवणे. कोणतं काम आहे पोलीस पाटलाचं? गावातले सराईत गुन्हेगार एकदम शुद्ध शब्द, सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे. आपल्या भाषेत सांगायचं तर गावातल्या चोरट्यावर लक्ष ठेवण्याचं काम या पोलीस पाटलांचे असते. गावात व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, मादक पदार्थांवर बंदी घालणे, ज्यावरती बंदी आहे त्या बंदी घालणे, विनापरवाना म्हणजे ज्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचं लायसन नाही, ते शस्त्र वागवू शकत नाही अशावर बंदी आहे. त्यानंतर गावात येणाऱ्या जर कधी एखादा रोग असेल त्याच्यावर नियंत्रण ठेवणे आणि माझे मित्रांनो त्याची माहिती वरिष्ठांना देणे हे काम पोलीस पाटलाचे आहे. तर पेपरमध्ये आजपर्यंत मी प्रश्न पाहिलेला आहे. पोलीस पाटलांचे महत्त्वाचे काम कोणते? गावातल्या चोरट्यावर लक्ष ठेवणे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात, त्याला बडतर्फ कोण करतात, इथपर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. पोलीस पाटील पदाची वयोमर्यादा मात्र विचारली आहे 25 ते 45. एवढे प्रश्न पोलीस पाटीलला मी पाहिलेले आहेत आणि पोलीस पाटील या पदाची निर्मिती महसूल विभागामार्फत होते. एवढं IMP आहे. पुढे चालतो. माझे मित्रांनो भारतात पहिला FIR ओके फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे ना 18 ऑगस्ट 1861 सब्जी मंडी पोलीस पोलीस स्टेशन नवी दिल्ली येथे दाखल झाला होता. भारतातला पहिला FIR कुठे दाखल झाला होता? सब्जी मंडी पोलीस स्टेशन नवी दिल्ली या ठिकाणी दाखल झाला होता. राष्ट्रीय पोलीस स्मारकाची 2018 साली नवी दिल्ली येथे स्थापना केलेली आहे. राष्ट्रीय पोलीस स्मारकाची कधी स्थापना झाली? 2018 साली स्थापना झाली. नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस स्मारक कुठे आहे मग? नवी दिल्लीला आहे. भारतातला पहिला सब्जी मंडी पोलीस स्टेशन नवी दिल्ली या ठिकाणी झालेला पहिला FIR आहे 18 ऑगस्ट 1861 तारीख नाही विचारलं तुम्हाला. भारतातील पहिला रोबोट पोलीस तिरुवनंतपुरम त्रिवेंद्रम केरळ या ठिकाणी फेब्रुवारी 2019 मध्ये पोलीस मुख्यालयात तैनात करण्यात आलेला होता. भारतातला पहिला पोलीस रोबोट कुठं बनला मग? त्रिवेंद्रम केरळ केरळ या ठिकाणी. ओके. आता DGP डायरेक्टर ऑफ जनरल पुलिस मुझे लगा 2:30 बज रहे DGP क्या है सो गया होगा. नाही DGP चिटिंग करताय. तुम्ही हे पाहिलं ना आपलं ते सिंगम पिक्चरला डायलॉग अशा प्रकारे. ओके. तर ते महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात मोठं पद आहे माझे मित्रांनो सन्माननीय पोलीस महासंचालकांचं आणि ते
पोलीस महासंचालक, त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात डायरेक्टर ऑफ जनरल पोलीस, बरोबर का? तर महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा जो रंग आहे, ओके, गडद निळा आहे. महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा जो रंग आहे तो कोणता आहे माझे मित्रांनो? ठीक आहे माझे मित्रांनो. तर महाराष्ट्र पोलिसांचा जो ध्वजाचा रंग आहे तो कोणता आहे? गडद निळा आहे. महाराष्ट्र पोलिसांचा जो ध्वजाचा रंग आहे तो कोणता आहे? गडद निळा. हा पेपरमध्ये प्रश्न कितीतरीदा विचारलेला आहे. आता मी इथून साधारणतः तुमच्यासोबत पूर्ण पी-वाय-क्यू वाले 100 मुद्दे डिस्कस करणार आहे, जे वेगवेगळ्या टॉपिकवर असतील. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं? डायरेक्टर ऑफ जनरल पोलीस, त्यालाच म्हणतात पोलीस महासंचालक. नंबर 1. 2 नंबरचा मुद्दा असा आहे, महाराष्ट्र पोलीस ध्वजांचा रंग कोणता आहे? गडद निळा. गडद निळा ओके, गडद निळा आहे. ओके. महाराष्ट्र पोलीस दलाचे बोधवाक्य कोणतं आहे? सद्र रक्षणाय खल निग्रणाय, सज्जनांचे चांगले दृष्टांचा संवार. ओके, अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. पण सद्र रक्षणाय खल निग्रणाय महाराष्ट्र पोलिसांचं बोधवाक्य आहे. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे, ज्याला आपण म्हणतो स्थापना दिवस, तो 2 जानेवारी आहे. 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलिसांची स्थापना झालेली होती. कमेंट बॉक्समध्ये सांगा रे, महाराष्ट्र पोलिसांची स्थापना कधी झालेली होती? म्हणजे रेझिंग डे महाराष्ट्र पोलिसांची 2 जानेवारी आहे, 1 जानेवारी नाही किंवा 1 मे सुद्धा नाही. भरपूर सारे पोरं पेपरमध्ये 1 मे लावून येतात. आरानी पायत ना धुरानी पायत. त्यांना असं वाटतं ज्या दिवशी महाराष्ट्र पोलिसांचा महाराष्ट्राची स्थापना झाली त्याच दिवशी महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे आहे. नाही, 2 जानेवारी 1961 आहे की 62 आहे? मला कमेंट्समध्ये सांगायचं, 62 असेल का 61 आहे? तर SRPF स्टेट रिझर्व्ह पोलिसांचा स्थापना दिवस जो आहे तो 6 मार्च आहे. राज्य राखीव पोलीस दलाचा कोणता 6 मार्च 1948 ला स्थापना आहे. ओके, होमगार्डची स्थापना 45 ला आहे. पोलीस स्मृती दिन म्हणजेच काय? पोलीस स्मृती दिन म्हणजे पोलीस हुतात्मा दिवस होय. हे 21 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. आपले काही पोलिस शहीद झाले होते भारत चायना बॉर्डरवरती, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस माझे मित्रांनो काय पाळला जातो. 21 ऑक्टोबर काय मग पोलीस हुतात्मा दिवस आहे. याचबरोबर राष्ट्रीय वन वन शहीद दिवस 11 सप्टेंबर आहे. हा VIMP करून घ्या. ओके, राष्ट्रीय वन शहीद दिवस कधीचा आहे? मग 11 सप्टेंबरचा आहे. राष्ट्रीय ध्वज दिवस, ध्वज दिवस कधीचा आहे? VIMP ध्वज दिवस आहे माझे मित्रांनो 7 डिसेंबरचा. ध्वज दिवस कधीचा आहे? ध्वज दिन 7 डिसेंबर. पोलीस वाहनाच्या दिव्याचा जो रंग आहे, पोलिसांचा जो दिवा आहे म्हणजे लाईट आहे, त्या दिव्याचा रंग आहे अंबर. अंबर आपल्याला दिसते लाल आणि निळा आणि त्याच्यात असते मधात चमकणारा गोल गोल फिरणारा लाईट, त्याचं नाव काय म्हणायचं? अंबर. ओके. मानवी हक्क दिन माझे मित्रांनो 10 डिसेंबर म्हणून साजरा केला जातो. मानवी हक्क दिन म्हणजेच काय? 10 डिसेंबर 1948 रोजी जागतिक मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्याच्या आठवणीत हा दिवस 10 डिसेंबर आपण साजरा करतो. जागतिक मानव हक्क दिन कधी आहे मग? 10 डिसेंबर. पोलीस दलाचे महत्वाचे कार्य कायदा व सुव्यवस्था राखणे आहे. पोलीस दलाचे कार्य कोणते आहे माझे मित्रांनो? कायदा व सुव्यवस्था राखणे आणि शांतता बाळगणे, शांतता ठेवणे, या एरियात ते काम करतात. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दल गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येते. महाराष्ट्र पोलीस दल कोणत्या डिपार्टमेंट आहे? आरोग्य डिपार्टमेंट होय, सामाजिक बांधकाम होय का कोणतं होय? तर गृह विभाग म्हणते, होम मिनिस्ट्री. पोलीस हा विषय भारतातील राज्यघटनेतील राज्य सूचीमध्ये येतो. आपण हे लक्षात ठेव जा. पोलीस, कारागृह, आता पोलीस जर कधी विषय राज्य सूचीत येत असेल तर कारागृह सुद्धा राज्य सूचीत येते, एवढं लक्षात ठेव जा. वजन व मापे कोणत्या सूचीतला भाग आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. कशातला कोणत्या सूचीतला भाग आहे आणि शिक्षण कोणत्या सूचीतला भाग आहे हे सांगायचं आहे. कारण की ह्याच 3 प्रकारच्या सूची आहे: केंद्रीय सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. केंद्र सूचीमध्ये केंद्राचे विषय, राज्य सूचीमध्ये राज्याचे विषय आणि ज्याच्यावर दोन्ही गोष्टीला कायदे करता येते राज्याला केंद्राला, त्याला म्हणतात समवर्ती सूची. मला इतकं सांगा, ज्या गोष्टी मी तुम्हाला विचारले वन, शिक्षण,
त्याच्यानंतर वजन व मापे कोणत्या सूचीतले विषय आहेत? तुम्ही माझा एक एक शब्द लक्षात ठेवता बरं. माझा शब्द कधी चुकून मी 36च्या जागी 34 लिहिले तर त्याच्यावर मला 500 कमेंट्स पाहायला भेटतात. कारण की माझे व्हिडिओ मी पाहिले जुने ते 5-5 लाखापेक्षा जास्त पाहिला एक-एक व्हिडिओ तुम्ही. तुमचं एवढं प्रेम आहे का मी गदगद होऊन जातो. त्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम 1951 चालते. लक्षात ठेव जा. महाराष्ट्र पोलीस दलाचा जो कार्य आहे, ते कोणत्या कायद्यानुसार चालते? मुंबई पोलीस अधिनियम 1951 नुसार चालते. आणि माझे मित्रांनो, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चा इथं कन्फ्युजन करण्यासाठी म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर व्हावं. मग 1958 काय आहे? मन में लड्डू फुटा, 2 रुपये के 2 लड्डू असं नको व्हायला. तर लक्षात ठेवा तो 1958 चा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आहे. त्याचं नाव 2012 साली महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम करण्यात आलेला आहे. मी हिअर आणि वर्ष बरोबर सांगत असेल तर एकदा लाईक करून द्या. महाराष्ट्रात महाराष्ट्रात पोलीस खात्याची खरी सुरुवात ब्रिटिश काळातच झाली होती माझे मित्रांनो. भारतात खरी पोलीस दलाची सुरुवात ब्रिटिश काळातच झाली होती. गुप्त राजघराण्याच्या काळात ओके हा जे गुप्त राज आहे म्हणजे हे जे त्यावेळेस घराणे होते ओके, वाकाटक घराणं, गुप्त घराणं, बरोबर नाही का, हे जे सल्तनत होती. आता हे गुप्त घराण्याचा जो संस्थापक होता तो होता श्रीगुप्त. आता पुढे चलतो मी, यावर जास्त वेळ नाही. गुप्त राजघराण्याच्या काळात पोलिसांसारखे कार्य करणाऱ्या चाट म्हटल्या जाते. काय? चाट. चाट. पोलिसांसारखे कार्य करणाऱ्या गुप्त घराण्यात काय म्हटलं जात होते? चाट म्हटलं जात होते. चाट म्हणजे चाट. हा. त्यानंतर माझी म्हणून चाट नाही, चाट वेगळी. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले प्रमुख मानासिंह चुडासामान होते. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते? मानसिंह. ठीक आहे, कोण होते माझे मित्रांनो? द्विभाषिक मुंबई राज्याचे पोलीस प्रमुख मानसिंह चुडासामान होते. चुडासामा. यानंतर महाराष्ट्रातील पहिली महिला IPS मीरा बोरवणकर मॅडम होत्या. महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS कोण होत्या? मीरा बोरवणकर मॅडम होत्या. 1981. मॅडम कमिशनर कोणाचा आहे सांगा बरं? महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कृष्णकांत पांडुरंग मेडेकर. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण? कृष्णकांत पांडुरंग मेडेकर 1982 ला होते. महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख जे होते 1 मे 1960 खुशरू जहांगीर नानावटी होते. कोण होते? महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख खुशरू जहांगीर नानावटी होते. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी मॅडम होत्या. ठीक आहे, ह्या पांडेचेरीच्या उपराज्यपाल सुद्धा राहिलेल्या आहेत. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण? मॅडम किरण बेदी. संयुक्त राष्ट्राची पहिली महिला नागरी पोलीस सल्लागार किरण बेदी मॅडम. ठीक आहे, संयुक्त राष्ट्राची पहिली महिला नागरी पोलीस सल्लागार किरण बेदी मॅडम. भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या? कांचन चौधरी भट्टाचार्य. भारतातील पहिल्या पोलीस महासंचालक कोण होत्या? DGP कांचन चौधरी भट्टाचार्य. हे एक खूप VIP आहे माझे मित्रांनो. ह्या उत्तराखंड राज्याच्या होत्या आणि 26 ऑगस्ट 2019 रोजी यांचं निधन झालेलं आहे. तुम्हाला निधन कधी झालं ते विचारणार नाही, फक्त एवढं विचारेल महाराष्ट्रातील पहिल्या पोलीस महासंचालक. महिला पोलिसांची सर्वप्रथम नेमणूक जी करण्यात आली ते महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आली आणि मुंबई राज्यात करण्यात आली होती. ठीक आहे, तर पुढे राज्य राखीव पोलीस दल जे आपलं SRPF आहे, स्टेट रिझर्व्ह पोलीस, तर यांचं विशेष सशस्त्र पोलीस दल म्हणून याची जी स्थापना झालेली होती ही 6 मार्च 1948 म्हणून SRPFचा रेजिंग डे 6 मार्च स्थापना केल्या जाते. राज्य राखीव पोलीस दलाची SRPFची स्थापना 1951च्या मुंबई राखीव दल अधिनियमाद्वारे चालते. मुंबई पोलीस अधिनियम 1951 नुसार महाराष्ट्र पोलिसांचं काम चालते आणि त्याच वेळेस SRPFचा जो आहे SRPFचा कायदा SRPFच्या राज्य राखीव दल अधिनियम 1951 नुसार SRPFचा सुद्धा कायदा काम चालते. होमगार्ड निष्काम सेवा. होमगार्ड दलाची स्थापना 1946 ला पहिल्यांदा झाली. एकदा चेक करून घ्या 1946 आहे का 45 आहे? 46 आहे म्हणतात, 46 असेल.
पोलीस सब इन्स्पेक्टर, ओके, पोलीस उपनिरीक्षक, DYSP या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. माझे मित्रांनो, MPA कुठं आहे? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकला आहे आणि तिथं PSI आणि त्यावरील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र MPC मार्फत जे निवड होतात त्यांना तिथे ट्रेनिंग दिले जाते. IPS पोलीस अधिकाऱ्यांना सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीतर्फे प्रशिक्षण देण्यात येते. म्हणजे जी UPSCतून निवडले जाते त्यांना कुठे ट्रेनिंग देण्यात येते? त्यांना माझे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीला ट्रेनिंग दिले जाते. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून दक्षता हे मासिक चालवण्यात येते. VIMP. महाराष्ट्र पोलीस विभागाकडून दक्षता हे मासिक चालवले जाते. महाराष्ट्रात खुले कारागृह पैठण, पुणे, मोर्शी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात खुले कारागृह कुठे आहे माझे मित्रांनो? पैठण, पुणे आणि मोर्शी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील पहिली महिला तुरुंग अधीक्षक कोण होत्या? महाराष्ट्रातील पहिली महिला तुरुंग अधीक्षक होत्या स्वाती साठे मॅडम. कोण होत्या? स्वाती मॅडम. यानंतर फोर्स 1 ची जी स्थापना आहे महाराष्ट्र पोलिसांचं जे फोर्स 1 पथक आहे याची स्थापना 15 ऑगस्ट 2009 ला झाली. फोर्स 1 महाराष्ट्र पोलिसांचं जे विशेष दल आहे याची स्थापना कधी झाली मग? 15 ऑगस्ट 2009 ला. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जे जिल्हे आहेत जे गडचिरोली, चंद्रपूर आहेत. कोण आहेत? गडचिरोली आणि चंद्रपूर आहेत. आता पाहिजा हे फोर्स 1 जे बनवण्यात आलेलं आहे महाराष्ट्र पोलिसांचं विशेष दल फोर्स 1 हे नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG च्या धर्तीवर निर्माण केलं गेलेलं आहे. महाराष्ट्र सिक्युरिटी गार्ड जे आहेत माझे मित्रांनो हे फोर्स 1 जे आहेत ते NSG च्या धर्तीवर तयार केलेले आहे. पेपरमध्ये प्रश्न असाच विचारलेला आहे आजपर्यंत की फोर्स 1 हे केंद्राच्या कोणत्या फोर्स प्रमाणे कार्य करते? आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र पोलिसांचं दहशतवाद विरोधी पथक कोणतं? महाराष्ट्र पोलिसांचं माझे मित्रांनो नक्षलवाद विरोधी पथक कोणतं? हे सर्व प्रश्न पेपरमध्ये विचारलेले आहेत. तर फोर्स 1 हे नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG च्या धर्तीवर काम करणारं पथक आहे. म्हणजे केंद्राची नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG. ओके. त्यानंतर कर्नाटकच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक नीलमणी राजू होत्या. ते तुम्हाला प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत. गृहमंत्री हा गृह मंत्रालयाचा प्रमुख असतो. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे? सन्माननीय देवेंद्रभाई फडणवीस. ओके. यानंतर IPS अधिकाऱ्यांची निवड UPSC द्वारे केल्या जाते. IPS अधिकाऱ्यांची निवड कोणाद्वारे केली जाते? UPSC द्वारे केल्या जाते. PSI व DYSP यांची निवड MPSC द्वारे केली जाते. ओके माझी मित्रांनो मला इतकं सांगा PSI व DYSP ची निवड कोणाकरता केली जाते? MPSC मध्ये DYSP क्लास 1, PSI क्लास 2 2 स्टार, तिकडे 3 स्टार. महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. सध्या स्थितीमध्ये 13वा आपला नांदेड म्हणते, 14वा कोल्हापूर, जे काही होईल ते पाहू. सध्या मला 12 भेटलेत. ओके. हैदराबाद येथील पोलीस अकादमीची पहिली महिला संचालक अरुणा बहुगुणा मॅडम होत्या. हैदराबाद पोलीस अकॅडमीच्या पहिल्या महिला संचालक अरुणा बहुगुणा मॅडम. यानंतर महाराष्ट्रात एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहे? सुरुवातीला पाहिलं आपण 8 परिक्षेत्र आहे महाराष्ट्रात एकूण. पोलीस कायदा व सुव्यवस्था हे विषय राज्य सूचीतील विषय आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था विषय कोणत्या सूचीतले आहे? माझे मित्रांनो हे राज्य सूचीतले विषय आहेत. महाराष्ट्र पोलीस प्रशासनातील सर्वोच्च जे पद आहे ते पोलीस महासंचालक आहे. त्यांना आपण काय म्हणतो माझे मित्रांनो? DGP म्हणतो, डायरेक्टर ऑफ जनरल पोलीस. यानंतर पोलीस आयुक्तालय स्तरावर पोलीस आयुक्त हा वरिष्ठ IPS अधिकारी असतो जो पोलीस दलाचा प्रमुख असतो. यानंतर जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक ज्यांना आपण SP म्हणतो, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस जिल्हा अधीक्षक, या दलाचे काय आपल्या प्रमुख असतात. तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यास 1 स्टार असते. ज्यांना माझे मित्रांनो म्हणजे पहिले तुम्ही शिपाई बनले, शिपायाची तुम्ही काय बनसान काही दिवसांना डायरेक्ट हवालदार बनसान. नाईक हे पद नाही.
हवालदाराचे काय बनसाल माझे मित्रांनो तुम्ही? तुम्हाला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बनाल आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बनाल, त्यावेळी तुम्हाला काय 1 स्टार लागेल. तोच काळाच राहील, पट्टाही काळाच राहील. पण ज्यावेळेस तुम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षकचे पोलीस उपनिरीक्षक बनता, सॉरी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकचे पोलीस उपनिरीक्षक बनसान, सहाय्यक हा शब्द निघून जाईल, पोलीस उपनिरीक्षक होईल. त्यावर तुम्हाला 2 स्टार, लाल पट्टा आणि लाल शूज. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट ए-पी-आय पद काढण्यात आलेलं डायरेक्ट पी-आय बनसाल. पी-आय बनल्यानंतर 3 स्टार राहील आणि माझे मित्रांनो ते लाल निळी भीत राहणारच आहे बरं स्टार बरोबर, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस काय बनसान पी-आय बनसान, त्यावेळेस सुद्धा माझ्या मित्रांनो लाल निळी त्या भीती राहणारच आहे. त्यावेळेस डी-वाय-एस-पी बनसाल त्यावेळेस मात्र काय फक्त 3 स्टार राहणार आहे खांद्यावर एवढं. आणि ज्यावेळेस डी-वाय-एस-पी झाल्यानंतर ॲडिशनल एस-पी बनसाल, ॲडिशनल एस-पीला एक भारतीय राजमुद्रा राहील आणि त्यानंतर तुम्ही जिल्हा अधीक्षक बनसाल, त्याला एक राजमुद्रा आणि काय राहील, 1 स्टार राहणार आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत रे. पुढे चला. पोलीस उपनिरीक्षकांना 2 स्टार असतात आपल्या पी-एस-आयला आणि पी-एस-आय हा अराजपत्री असतात. क्लास 2 चा अधिकारी. अराजपत्री म्हणजे ज्या पदाचा उल्लेख भारताच्या राज्यघटनेत नाही, त्याला अराजपत्री पोस्ट आपण असे म्हणूया. त्यांना कोणती पोस्ट म्हणतो आपण? अराजपत्रित. चला आता पुढे. यानंतर माझ्या मित्रांनो आपल्याला पी-एस-आय अराजपत्रित क्लास 2 चे अधिकारी आहेत. ए-पी-आय हा राजपत्रित असतो. म्हणजे आता ए-पी-आय हे पद नाही आहे. ओके, ए-पी-आय राजपत्रित क्लास 2 चे अधिकारी असते. पहिले ते ठाणा सांभाळत होते. ए-पी-आय आता पी-आय सांभाळतात. राज्य व गुन्हे अन्वेषण विभागाचे सी-आय-डीचे मुख्यालय पुण्याला आहे. हा व्ही-एम-पी आहे. आपल्याला सगळं माहीत आहे. पण सी-आय-डीचं मुख्यालय आपण डायरेक्ट आराने पाहत आणि धुराने पाहत डायरेक्ट आपण मुंबई मारतो. तर सी-आय-डीचं मुख्यालय मात्र पुण्यात आहे. हे आय-एम-पी आहे. राज्य गुन्हे अन्वेषण ज्याला आपण सी-आय-डी म्हणतो. सी-आय-डीचं घोषवाक्य 2012 मध्ये जाहीर ओके. ते माझे मित्रांनो तुम्ही सी-आय-डीचं दिशान्वेषण सत्यगन्वेषणार्थ अशा प्रकारचं आहे. हे आय-एम-पी करून घ्या. महाराष्ट्र सुरक्षा बल एम-एस-एफ महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स याचं मुख्यालय मुंबईला आहे. एम-एस-एफचे घोषवाक्य आहेत सुरक्षा आणि विश्वास. भरपूर सारे पोरं आपले पोलीसमध्ये वेटिंगला राहिले तर एम-एस-एफला जातात. तर आपले एम-एस-एफचे घोषवाक्य आहेत सुरक्षा आणि विश्वास. राज्य गुप्त वार्ता विभागाचे जे हेडक्वार्टर आहेत मुख्यालय ते मुंबईला आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाचं हेडक्वार्टर मुंबईला आहे. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी एम-आय-ए महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी ज्याला आपण म्हणतो. आता भरपूर साऱ्या गोष्टी आहेत बरं. इथं एम-आय-ए आहेत. एम-ई-आय महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी. त्यानंतर नेरी सुद्धा आहे, नारी सुद्धा आहे, मेरी सुद्धा आहे. नॅशनल एड्स म्हटलं नारी, नॅशनल एड्स म्हटलं तर पुणे. महाराष्ट्र इंजिनिअरिंग म्हटलं तर नाशिक. महाराष्ट्र इंटेलिजन्स म्हटलं तर माझे मित्रांनो महाराष्ट्र गुप्त वार्ता अकॅडमी कुठे आहेत? आपल्या मुंबईला. आणि पर्यावरणाच्या संदर्भात म्हटलं महाराष्ट्र नेरी नॅशनल एन्व्हायरमेंट ते आहे नागपूरला. ते देईल मी तुम्हाला लिहून. महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस अधिकारी पी-एस-आय कुसुम भालचंद्र देव या होत्या. ओके, आत्मकथा होत्या यांच्या ड्युटी फर्स्ट. ओके, ड्युटी फर्स्ट. पुढच्या पाहू आपण. महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी श्रीमती कमला धाम्मा 1933 ला निवड करण्यात आली यांच्या. त्रावणकोर केरळ पी-आय व डी-वाय-एस-पी राजपत्रित क्लास 1 अधिकारी असतात. 26 नोव्हेंबर 2008च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, संदीप उन्नीकृष्णन, तुकाराम ओळंबे हे एकूण 17 पोलीस आपले शहीद झाले होते. कोणत्या? मुंबई पोलीस या म्हणजे जे आपल्या मुंबईवर अटॅक झाला होता त्यावेळेची गोष्ट आहे माझे मित्रांनो. हे आवाज येतो तुम्हाला सर्वांना क्लिअर? यानंतर चित्रही क्लिअर दिसत असेल असं काही हरकत नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी रामप्रधान समिती नेमण्यात आली होती. हा प्रश्न अजून सुद्धा विचारते. मुंबई दहशतवादी हल्ला जो झाला त्या हल्ल्याची चौकशी करण्याकरता कोणती समिती नेमण्यात आली होती? रामप्रधान समिती.
राज्यांना पोलीस महासंचालक नेमणुकीसाठी UPSCने शॉर्टलिस्ट केलेल्या 3 नावामधून नेमणूक करावी लागते, असा निर्णय 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता. म्हणजे राज्याचे पोलीस महासंचालक कोण करावे, त्यासाठी 3 लिस्ट दिल्या होत्या. त्याच्यापासून 3 पैकी कोणाला करावं हे माझे मित्रांनो असतात. इंटरपोल आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे माझे मित्रांनो. याचं हेडक्वार्टर लिओन फ्रान्स या ठिकाणी आहे. फ्रान्स या देशामधला लिओन या शहरामध्ये आहे. इंटरनॅशनल पोलीस ऑर्गनायझेशन इंटरपोल आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना ज्याला आपण म्हणतो. यानंतर पोलीस या शब्दाचा अर्थ पाहून घ्या. आपण पोलीस झालो असेल भरपूर सारे लोक, ती पण माझे भरपूर सारे स्टुडंट झालेले आहेत. त्यांना पण कदाचित पोलीस या शब्दाचा अर्थापर्यंत पोहोचले असेल, नसेल पोहोचले बिचार. ओके. पी फॉर पॉलिटनेस. ओके. O for obedience, L for loyalty, L for integrity, C for Congress, ओके आणि E for efficiency. म्हणजे थोडंसं आपण समजून घेऊ याला किती छान क्रम दिला. ठीक आहे माझे मित्रांनो. तर P फॉर पोलाइटनेस, त्यानंतर O फॉर ऑबिडन्स, L फॉर लॉयल्टी, I फॉर इंटिग्रिटी, C फॉर करेज, E फॉर एफिशियन्सी. म्हणजेच एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षम असावा, करेज म्हणजे धैर्यशील असावा, इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिक असावा, लॉयल्टी म्हणजे निष्ठावंत असावा, ऑबिडियन्स म्हणजे आज्ञाकारक असावा आणि पोलाइटनेस म्हणजे काय नम्र असावा. एवढ्या साऱ्या गोष्टी पोलीस या शब्दापासून, म्हणजे पोलीस हा शब्द इतक्या साऱ्या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि माझे मित्रांनो, या पोलीस होण्याचं स्वप्न आपल्या गोरगरीब पोरांचं आहे. तर सर्वांना पुढे समजलं काय? तर ओके, काही हरकत नाही. महामार्ग वाहतूक पोलीस महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाराष्ट्रात 1993 ला स्थापन झाली. महामार्ग पोलीस शाखा महाराष्ट्रात कधी स्थापन झाली? 1993 ला. लाचलुचपत प्रतिबंधक शाखेची स्थापना 1946 मध्ये झाली. लाचलुचपत प्रतिबंधक केंद्राची स्थापना 1957 ला सुद्धा झालेली आहे. आणि लाचलुचपत प्रतिबंधक गृहाची स्थापना 1992 ला झाली आणि याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी. याचं मुख्यालय कुठे आहे माझ्या मित्रांनो? मुंबई या ठिकाणी आहे. आणि याचं जे मुख्यालय आहे, लाचखोरी विरुद्ध कारवाई हा निर्धार, तसेच होमगार्ड, रेल्वे पोलीस दल आणि महाराष्ट्र सुरक्षा विभाग यांची सुद्धा मुख्यालय मुंबई या ठिकाणीच आहे. आता आहे राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना 2001 साली महाराष्ट्राने केली होती. महाराष्ट्र सुरक्षा बलाचे म्हणजे MSFचं महामंडळचं जे प्रशिक्षण केंद्र आहे ते सावंतवाडी सिंधुदुर्ग आहेत. पण आता सध्या भरपूर सारे SRPF प्रशिक्षण केंद्रावरती MSFला ट्रेनिंग दिल्या जात आहे. मुंबई राज्याने 1955 मध्ये महिला पोलीस दलांची भरती केली होती. कधी केली होती महिला पोलीस दलांची भरती? 1955 मध्ये. यानंतर महाराष्ट्रामध्ये सुमारे 1,00,000 लोकसंख्येमध्ये एक पोलीस स्टेशन निर्माण केले जाते. महाराष्ट्रामध्ये सुमारे किती? 1,00,000 लोकसंख्येमध्ये एक पोलीस स्टेशन निर्माण केले जाते. पोलीस आयुक्तालयाचे मुख्य कार्य शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे आहे. पोलीस आयुक्तालयाचे मुख्य कार्य काय असते माझे मित्रांनो? कायदा व सुव्यवस्था राखणे. शहरात मिरवणुका होतात, सभा होतात, चित्रपट यांना परवानगी देण्याचे कार्य पोलीस आयुक्तांचे असते. ग्रामीण परिक्षेत्रावर स्पेशल IGP किंवा DGP असतात. ग्रामीण परिक्षेत्रावर जे प्रमुख असतात ते काय असतात? DIG किंवा स्पेशल IGP. आता IGP म्हणजेच काय म्हणजे म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक. कोण? विशेष पोलीस महानिरीक्षक. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक SP जिल्हा पोलीस अधीक्षक हा IPS दर्जाचा अधिकारी असतो. प्रत्येक उपविभागावर एक DYSP असतो. समजा एखादा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात 6 उपविभाग असेल तर 6 जिल्ह्यात काय 6 DYSP असतील. भूकंप, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी होमगार्ड जनतेला सहाय्य करण्याचे कार्य करतात. याचबरोबर होमगार्ड गृहरक्षक दलाचे घोषवाक्य आहे निष्काम सेवा. 1946 ला स्थापना पाहिली आपण. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993 ला माझे मित्रांनो अधिनियम हा संमत करण्यात आला. वॉकी टॉकी ते असतात ना पोलिसांकडे बोलायचं, ते 1 ते 3 किलोमीटर पर्यंत संदेश पाठवणे शक्य असते. CBIची जी स्थापना झाली ती माझे मित्रांनो 1963 मध्ये करण्यात आली. CBIची स्थापना कधी करण्यात आली? 1963 मध्ये. इंटरपोल
तर्फे भारतात राष्ट्रीय गुन्हे जे आहेत NCB ची स्थापना कार्य करते. भारतात जे आहे इंटरपोल तर्फे भारतात राष्ट्रीय गुन्हे केंद्र, ओके, NCB ही संस्था कार्य करते. कोणातर्फे? या इंटरपोल तर्फे. इंटरपोल काय आहेत? हे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे आणि कुठे आहे हे? लिओन, फ्रान्स या शहरामध्ये आहेत. BSEF बॉर्डर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याची स्थापना 1965 ला करण्यात आली. भारतीय सीमा सुरक्षा बल आहे BSF. BSFचे जे घोषवाक्य आहे ते जीवनपर्यंत कर्तव्य. काय? जीवनपर्यंत कर्तव्य. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स म्हणजेच ITBP, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स, अर्थातच ITBP या दलाची स्थापना 1962च्या भारत चीन युद्धानंतर केल्या गेली. ITBPची स्थापना कधी झाली? भारत चीन युद्ध झालं त्याच्यानंतर केल्या गेली. ITBPचं घोषवाक्य आहे शौर्य, दृढता, कर्मनिष्ठता. काय आहेत? शौर्य, दृढता, कर्मनिष्ठता. इंडियन कोस्ट गार्ड ICGचे घोषवाक्य आहे वयम रक्षाम. काय आहेत? इंडियन कोस्ट गार्डचे ब्रीदवाक्य वयम रक्षाम. इंटेलिजन्स ब्युरो IB चं घोषवाक्य आहे जागृत अहर्निश. ओके, जागृत अहर्निश. त्यानंतर NCC नॅशनल कॅडेट कोर्सचं जे वाक्य आहेत एकता आणि अनुशासन. NCC आपलं 9व्या वर्गाला असतं ते. त्यानंतर रिसर्च ॲनालिसिस विंग जे भारताची गुप्तचर आंतरराष्ट्रीय संघटना आहेत आणि हिची स्थापना 1968 ला केली गेलेली आहे आणि याचं मुख्यालय रॉचं दिल्लीला आहेत. आपण पाहतो का ह्या रॉचे ऑफिसर आहेत ते रॉचे ऑफिसर आहेत किंवा ते चौकाचौकांना भाषण देणारे आहेत? नाही, ते गुप्तचर संघटना आहे. ऑलरेडी रिसर्च करतात. त्याच्यामुळे काय झालं माझे मित्रांनो, त्यांचं कामच ते वेगळ्या पद्धतीनं चालते. त्याच्यावर आपण बोलू शकत नाही. खूप चांगल्या पद्धतीनं आपल्यासाठी ते माहिती आणत असतात. रॉचे घोषवाक्य आहे माझे मित्रांनो, धर्म रक्षती रक्षित. धर्म रक्षती रक्षित. रॉचे घोषवाक्य. यानंतर नॅशनल सिक्युरिटी गार्ड. नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स म्हणजे NSG हे दल दहशतवाद व अशा प्रकारच्या घटनांना हाताळण्यासाठी कार्य करते. NSG स्थापना 1984 ला NSGची झालेली आहे. घोषवाक्य NSGचं सर्वोत्तम सुरक्षा. काय आहेत? NSGचं सर्वोत्तम सुरक्षा. नॅशनल पोलीस अकॅडमी, ओके, सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी आहेत या नावाने ओळखले जाते आणि या संस्थेची सुरुवात 1975 ला झाली होती नॅशनल पोलीस अकॅडमीची. ओके, यानंतर पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रात पोलीस दूरक्षेत्र ज्याला आपण म्हणतो पोलीस चौक्या आणि त्याच्यानंतर आउटपोस्ट निर्माण केल्या जातात. आता याचा क्रम विचारलेला आहे. जिल्हा, जिल्ह्यानंतर माझे मित्रांनो उपविभाग, उपविभागानंतर पोलीस स्टेशन, पोलीस स्टेशन नंतर माझे मित्रांनो आउटपोस्ट आणि आउटपोस्ट नंतर काय म्हणतो आपण त्याला? आउटपोस्टला चौक्या सुद्धा म्हणतो. वायरलेस ट्रेनिंग सेंटर हे पुण्या इथे आहे. वायरलेस ट्रेनिंग सेंटर. आता महाराष्ट्र कारागृह विभागाचं ब्रीदवाक्य आहे सुधारणा व पुनर्वसन. आपल्या जेल पोलीसचं जे ब्रीदवाक्य आहे ते कोणतं आहे? सुधारणा व पुनर्वसन. यानंतर महाराष्ट्रात अनेक खुले कारागृह आहेत. यातील एक खुले कारागृह पैठण या ठिकाणी आहे. अमरावती जिल्ह्यात मोर्शी या ठिकाणी खुले कारागृह आहेत. मोटार ट्रान्सपोर्ट ट्रेनिंग सेंटर कुठे आहेत? हे पुण्याला आहेत. गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्ड्स हे पोलिसांना शांतता व सुव्यवस्था राखण्यास त्यांच्या कामात मदत करतात. होमगार्डचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? निष्काम सेवा. 1946 ला स्थापना. QRT क्विक रिस्पॉन्स टीम. QRTचं काम काय आहे? क्विक रिस्पॉन्स टीम. ओके. RAF रॅपिड ॲक्शन फोर्स. आता आपण RAF दिल्लीचं जे प्रोटेस्ट झाला विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये QRTला सुद्धा आपण पाहिलं. संसद भवनामध्ये तुम्ही पाहिलं असेल QRTला. हो, आता त्याच्यावर बोलू नाही शकत आपण. आणि RAFला सुद्धा पाहिलं असेल आपण. ओके, हां, ठीक आहे. तर ते आहे QRT. संसद भवनामधून तुम्हाला जो व्हिडिओ पाहायला असेल ते आहे QRT. आणि जे रोडवर होते, ओके, आपले जे आंदोलक होते विद्यार्थ्यांना सांभाळणारे ते होते RAF. NSG, ओके, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. काय? नॅशनल सिक्युरिटी गार्ड. यानंतर माझे मित्रांनो
MSF, ओके, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स. 360 हे दल गडचिरोली प्रतिबंधासाठी आहे, म्हणजे नक्षलवादासाठी आहे. 360 कशासाठी आहे? नक्षलवादासाठी आहे. आणि फोर्स 1 दहशतवादासाठी आहे. VIMP दहशतवाद विषयी दल कोणतं, नक्षलवाद विषयी कोणतं, ओके. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस सिटीजन पोर्टलद्वारे माझ्या मित्रांनो पोलीस ठाण्यात न जाता कुठूनही तक्रार करता येते. त्याला CCTNS म्हणतात, क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीम. CCTNS, क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टीम, ओके. महाराष्ट्र पोलिसांची सायबर लॅब पुणे या ठिकाणी तसेच इतर जिल्हा स्तरावरही आहेत. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच SPG हे दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवते. कोब्रा बटालियन ही गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात कार्यरत आहे आणि घोषवाक्य आहे संग्रामे पराक्रमी जी. काय आहे याचं कोब्रा बटालियनचं घोषवाक्य? संग्रामे पराक्रमी जी. तुम्हाला एकाच वेळेस पोलीस प्रशासनाच्या संदर्भात एवढे प्रश्न नसेल पाहायला भेटले मला असं वाटते, ओके. माझा प्रयत्न आहे तुम्हाला सर्वही एकाच वेळेत द्यायचा. यानंतर आहे शहीद जवानांच्या स्मरणार्थ शहीद गॅलरी बनवण्यात आलेली आहे. पोलीस मुख्यालय मुंबई या ठिकाणी. पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था मोडक द्वारका गुजरात या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS गटाचे ठिकाण आहेत काटोल, नागपूर. लक्षात ठेवा गट क्रमांक जो हा 18 आहे, गट क्रमांक 18 आहे. या गटाचं जे ठिकाण आहे काटोल, नागपूर आणि इथं महिला SRPF ही आता यावेळेला भरती होईल असं म्हणतात. पोलीस संशोधन केंद्र CRP, ओके, CPR सॉरी, रिसर्च आहे पोलीस संशोधन म्हणजे. तर पोलीस संशोधन केंद्र जे आहेत पुणे या ठिकाणी आहे. CPR 1992ला याची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस संशोधन व विकास संस्था BPRD नवी दिल्लीला आहे, ओके. पोलिसांच्या संबंधित संशोधन व विकास करणारी संस्था कोणती आहे? BPRD आहेत. K9 हे युनिट श्वानांसंबंधी आहे. श्वान म्हणजे कुत्रा. तर कुत्र्यांच्या संदर्भात जे युनिट असते ते कोणतं माझ्या मित्रांनो? श्वान युनिट आहे, ते K9 म्हणून ओळखले जाते. 23 ऑक्टोबर 2020 पासून महाराष्ट्रातील पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना पोलीस कर्मचारी या ऐवजी काय म्हणतात आता? पोलीस अंमलदार म्हणतात. कोणाला? या पोलीस हवालदारांपासून तर माझे मित्रांनो पोलीस उपनिरीक्षकांना सुद्धा, ओके, पोलीस अंमलदार यांना म्हटले जाते. आता एवढं झालं. एकदा आपण चेक करून घ्या. भारतात प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन वसाहत कुठे आहे? तर गडचिरोलीला आहे. हे VIMP आहे. महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीदवाक्य काय? सदर रक्षण आहे, खलनिग्रहण आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्याचं पोलीस मुख्यालय जे आहे ते मुंबईला आहे, पुण्याला CIDचं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कधी निर्माण केलं गेले? तुम्हाला तारीख सांगितली होती, 15 ऑगस्ट सांगितली होती. महाराष्ट्रात पहिल्या महिला SRPF गटाचं ठिकाण काटोल, नागपूरला आहे, गट क्रमांक 18. पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. अशा प्रकारे माझ्या मित्रांनो या पोलीस प्रशासनाच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न पाहायला भेटते. तुम्हाला याच्यातून असं वाटत असेल कोणत्या गोष्टी सुटल्या नक्की सांगा. मला असं वाटते होऊ शकते एवढ्या साऱ्या पॉईंटमधूनही माझ्याकडून काही सुटलं असेल. 360 नक्षलवाद विरोधी आहे, फोर्स 1 दहशतवाद विरोधी आहे. मला असं वाटतं माझ्याकडून कोणत्या 2 गोष्टी सुटलेल्या आहे. एक महत्त्वाचं फोर्स 1चं ब्रीदवाक्य काय आहेत आणि 360चं ब्रीदवाक्य काय आहे? हे दोन्ही ब्रीदवाक्य कमेंट बॉक्समध्ये सांगा. माहीत पडते किती लोकांना माहीत आहे. ओके, चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा, अभ्यास करा.